या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सायलेन्सरने सीताईच्या अंगावर पाणी उडवलेले असते आणि त्यामुळे सगळेच जण खूप घाबरतात। आता सीताई सायलेन्सरला काही सोडणार नाही याची सगळ्यांनाच खात्री असते। शिवाला सुद्धा खूप भीती वाटत असते। ती सीताईंना समजावण्याचा प्रयत्न करते तर सीताई रागातच सायलेन्सरच्या समोर जाऊन उभ्या राहतात। तो खूप घाबरलेला असतो आणि त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो। शिवा सुद्धा सीताईला समजावत असते पण सीताई म्हणत असते की शिवा तू थांब जरा, आणि मग त्या रागातच सायलेन्सरला विचारू लागतात की काय रे, तू माझ्या अंगावर पाणी उडवलंस का? तर दुसरीकडे त्या पाहना गँगवाले म्हणत असतात की आता काही खरं नाही, आता सीताई आपल्याला खूप बोलणार, चांगलं तासभर लेक्चर देणार। आणि मग ते म्हणू लागतात की सीताईंनी सायलेन्सरला शिक्षा केली तर काय करायचं? आणि तितक्यात सीताई त्या सायलेन्सरकडून पिचकारी घेतात आणि त्याच्याच अंगावर पाणी उडवतात आणि ते बघून सगळ्यांनाच हसू येतं। सगळेजण हसत असतात तर सीताई हसतच म्हणतात की अरे, किती दिवसांनी होळी खेळतेय मी। आणि त्यांचं ते बोलणं ऐकून सगळ्यांच्याच मनावरचं ओझं हलकं होतं। सगळेजण म्हणत असतात की सीताई या तुम्हीच आहात ना? तर सीताई हसतच म्हणते की हो, ही मीच आहे। पण पाहना गँगवाले लोक म्हणत असतात की शिवा या नक्कीच सीताई आहेत की सीताईंच्या बहीण आहेत? म्हणजे ते पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं तर काही नाही ना? तर शिवा म्हणत असते की तसं काही नाही आहे। आणि मग त्यानंतर सीताई म्हणत असते की आज मी इथे तुम्हा सगळ्यांसोबत गप्पा मारण्यासाठी आली आहे। आणि ते ऐकून सगळेच जण खूप खुश होतात आणि मग सीताई पाहना गँगसोबतच गप्पा मारण्यासाठी गॅरेजमध्ये बसते। दुसरीकडे आशू काम करत असतो। तितक्यात संपदा त्या दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन येते। ती खूप खुश असते। आशू तिला विचारत असतो की काय झालं, खूप खुश दिसतेस तू? तर संपदा म्हणत असते की हो डंबो, मी खरंच खूप खुश आहे। तर आशू म्हणतो की हो, असणारच ना, आता तुझ्याबद्दल आणि रॉकीबद्दल सगळ्यांनाच माहिती म्हटल्यावर तू फ्री असशील। आणि ते ऐकून संपदा म्हणते की हो ते तर आहेच, पण मी ना जास्त खुश तुझ्यासाठी आहे, कारण फायनली सीताईने वहिनीला ॲक्सेप्ट केलं। आणि ते ऐकून आशूसुद्धा आनंदाने म्हणतो की हो, अगदी खरं बोललीस तू, शिवाने खूप प्रयत्न केले ग आजचा दिवस बघण्यासाठी। आणि त्यावेळी संपदा म्हणते की हो डंबो, मला ना आज खरंच खूप आनंद झाला आहे, पण मग मला असं वाटतं की आपल्या घरात अजून आनंद यावा। तर आशू विचारत असतो की आता अजून आनंद कसा येणार घरात? आणि त्यावेळी संपदा म्हणत असते की तू मला आत्या बनव, मग बघ आपल्या घरात अजून कसा आनंद येतो ते। आणि ते ऐकून आशू म्हणतो की हे बोलण्यासाठी तू इथे आलीस का? तर संपदा म्हणत असते की हो डंबो, आता तुम्ही दोघेजण बाळाचा विचार करा, मला खरंच आत्या म्हणणारं कोणीतरी या घरात हवं आहे, मग मी त्याचं किंवा तिचं नावसुद्धा ठेवेल। आणि ते ऐकून आशू हसतच म्हणतो की थांब, आता मी तुला सोडत नाही, खूप बोलायला लागली आहेस तू। आणि ते ऐकून संपदा हसतच तेथून पळून जाते। दुसरीकडे सीताई आणि शिवा पाहना गँगसोबत गप्पा मारत बसलेले असतात। ते सगळेजण सीताईला वेगवेगळे किस्से सांगत असतात आणि त्यावेळी बोलता बोलता एक जण आशूने शिवासाठी कशी मारामारी केली होती हे सीताईंना सांगू लागतो। मात्र मग त्यानंतर ते सगळेच जण घाबरतात। त्यांना असं वाटतं की सीताई आता चिडतील, पण सीताई शिवाला म्हणत असते की शिवा, इतकं सगळं घडलं आणि तुम्हाला सांगितलं का नाही? तर शिवा म्हणत असते की सॉरी सीताई। तर सीताई हसतच म्हणते की अगं, तू हे मला आधी सांगितलं असतं तर मला आधीच कळलं नसतं का की माझा आशू आता भित्रा राहिलेला नाही येते? आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात। मग त्यानंतर सीताई त्या सगळ्यांसोबत तिथेच गप्पा मारत बसते। त्यानंतर मग ते सगळेजण सीताईला शिट्टी कशी वाजवायची हे शिकवू लागतात। सीताईला काही शिट्टी वाजवताच येत नाही आणि मग शेवटी शिवा म्हणते की थांबा सीताई, मी तुम्हाला शिकवते। आणि मग ती सुद्धा सीताईंना शिकवू लागते, पण तरीही सीताईंना काही जमत नाही आणि ते बघून सगळे हसत असतात। तितक्यात मग मदन धावत पळत घरी जाण्यासाठी निघतो। घरी आजी आणि वंदना असतात तर मदन त्या ठिकाणी येत म्हणतो की तुम्ही पटकन तयारी करा, कारण शिवा आणि सीताई कधीही घरी येतील। ते ऐकून त्या दोघींनाही आश्चर्य वाटतं। त्या विचारत असतात की परत काही घडलं तर नाही आहे ना? सीताई इथे का आल्यात? तर मदन हसतच म्हणतो की तुमचा विश्वास बसणार नाही काय घडलंय त्यावर। आता तर शिवा आणि सीताईंकडे बघून असं वाटतं की त्या दोघीजणी मैत्रिणी आहेत। आणि हे ऐकून या दोघींनाही आश्चर्य वाटतं। तर मदन म्हणत असतो की त्या घरी आल्यावर तुम्हाला कळेलच, पण आता पटकन त्यांच्यासाठी आपण काहीतरी खायला बनवू। तर वंदना म्हणत असते की ठीक आहे, मी बनवते। चंदन म्हणत असतो की नाही नाही, दिव्या काहीतरी बनवेल आणि
आणि मग तो मुद्दाम दिव्याला सीताईसाठी आणि शिवासाठी नाश्ता बनवायला सांगतो. त्यामुळे खूप चिडते पण नाईलाजाने नाश्ता बनवायला जाते. दुसरीकडे कीर्ती आणि सुहास त्या जगन्नाथच्या घरी आलेले असतात, पण तो घरी नसतो. त्याची बायको त्या ठिकाणी असते. ती विचारत असते की तुम्ही ते का आलाय? तर कीर्ती सरळ म्हणते की तुम्हाला ती शिवा अजिबात आवडत नाही ना? आम्हालासुद्धा ती आवडत नाही. आम्हाला तिचा खूप राग येतोय. आणि मग ती त्यांना हे सुद्धा सांगते की त्या शिवाचं पहिलं लग्न आम्हीच मोडलं होतं. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो ना, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. आणि ते ऐकून ती जगन्नाथची बायको विचारते की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मग त्यानंतर कीर्ती आणि सुहास त्यांचा प्लॅन त्या बाईला सांगतात आणि म्हणतात की आम्हाला तुमच्या नवऱ्याची मदत हवी आहे. तुमच्या नवऱ्याला त्या शिवाला घाबरून लपून छपून इथे यावं लागतं, घरात चोरून राहावं लागतं ना. पण आता आम्ही असं काहीतरी करणार आहोत ज्यामुळे त्या शिवाला वस्तीमध्ये यायचीसुद्धा लाज वाटेल. आणि ते ऐकून ती बाईसुद्धा खुश होते आणि त्यांचा निरोप तिच्या नवऱ्याला द्यायचं कबूल करते. त्यामुळे हे दोघेही खुश होतात आणि लगेच घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे जेव्हा शिवा आणि सीताई घरी येतात तेव्हा त्या दोघींना एकत्र बघून वंदनाला आणि आजींना मोठा धक्काच बसतो. शिवा आणि सीताई हसतच त्यांच्याकडे पाहत असतात. आणि मग त्यानंतर वंदना आणि आजी सीताईंचं तर खूपच कौतुक करतात. त्यांनी घातलेले कपडे बघून दिव्या मात्र हसत असते. आणि मग सीताई म्हणतात की मला ना तुमच्या शिवाची दुनिया बघायची होती, म्हणून मग मी इथे आले. आणि ते ऐकून आजी म्हणतात की खरंच खूप बरं केलं तुम्ही. आणि मग आजी त्या दोघींची दृष्टसुद्धा काढतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब